नमस्कार मित्रांनो, मी गौरव कुलकर्णी. तुमचं स्वागत आहे आपल्या निवांत लाईफ या यूट्यूब चॅनलवर. आज आहे अनंत चतुर्दशी आणि आपण निघालो आहोत पुण्यातील गणपतींची विसर्जन मिरवणूक बघायला. हा व्हिडिओ बघताना आपल्याला जरूर असे वाटेल की आपण समोर उभे राहून लाईव्ह गणपती विसर्जन मिरवणूक बघतोय की काय. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून आपल्याला सर्व गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक बघता येईल. हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांबरोबर आणि फॅमिली मेंबर्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा. या चॅनलला अजून आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. आत्ता आपण आहोत लकडी पुलावर. आपण अलका चौकातून पुढे लक्ष्मी रोडला जाणार आहोत. गणपती विसर्जन हा महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील सर्वात उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. पुण्यातील गणपतींची विसर्जन मिरवणूक दुपारी साधारणतः 11:30 वाजल्यापासून चालू होते. आपण येथे बघू शकताय, श्रीमंत केसरी प्रतिष्ठान यांच्या वतीने शंखनादाने या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे. समुद्रमंथनातून मिळालेले 6वे रत्न म्हणजे शंख. शंखनाद केल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो त्यातून अ उ म म्हणजेच ओम या शब्दाचा उच्चार निर्माण होतो. शंख हा हिंदू संस्कृतीप्रमाणे देवतुल्य आहे. पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकींची सुरुवात पहिल्या मानाच्या गणपतीने अर्थात कसबा गणपतीच्या मिरवणुकीने सुरुवात होते. मिरवणूक जशी चालू होईल तसे एक एक करत ढोल ताशा मंडळ येऊन आपले वादन साजरे करून पुढे जातात. माझे सगळ्यात फेवरेट असणाऱ्या रमणबाग युवा मंच ढोलताशा पथकाने या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. ढोलताशा वादन हे सर्वात लयबद्ध, चित्तवेधक आणि तालबद्ध कार्यक्रमांपैकी एक आहे. ढोल ताशा वादन करताना ध्वज नाचवण्याची जी एक कला आहे ते बघून डोळ्यांचे पारणे अगदी फिटून जाते. पुण्याला उदंड सांस्कृतिक वारसा लाभलेला असून राज्यभरातील भव्य विसर्जन मिरवणुका दाखवण्यात पुणे कायमच अग्रेसर असते.
अशा प्रकारे आत्ताच आपण बघितला आहे रमणबाग युवा मंच पथकाचा चित्तथरारक असा परफॉर्मन्स. गणपती विसर्जनाची मिरवणूक टिळक रस्त्यावरून निघते आणि डेक्कनजवळील लकडी पुलाच्या बाजूला संपते. ही मिरवणूक सकाळी साधारणतः 11:30 ते 12च्या दरम्यान चालू होऊन मिरवणूक संपेपर्यंत रात्री उशिरा किंवा पहाट देखील होते. आपण उभे आहोत उंबऱ्या मारुती चौक येथे. साधारणतः 1:30 वाजले आहेत आणि आत्ता पहिल्या मानाच्या गणपतीची अर्थात कसबा गणपतीची मिरवणूक येथे पोहोचली आहे. मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, या गणपतीचे व्हिडिओ शूटिंग मला करायला जमले नाही आहे. आता आपण वाट बघूया मानाच्या तिसऱ्या गणपतीची अर्थात गुरुजी तालीम गणपतीची. आपण बघू शकताय की इथे कशी गुलालाची मुक्त हस्ते उधळण केलेली आहे. आता येत आहे अजून एक फेमस ढोल ताशा मंडळ, नादब्रह्म पथक. मानाचा तिसरा गणपती हळूहळू करून जवळ येत आहे.
अशा प्रकारे येथे आगमन झालेले आहे पुण्याचा राजा अर्थात मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम. या गणपतीच्या देखाव्यामध्ये सूर्याचा रथ साकारलेला आहे. मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीचे येथे आगमन झालेले आहे. मंडळाने यंदा जगन्नाथपुरी येथील मंदिराची प्रतिकृती साकारली होती. पुण्यातील सर्व सार्वजनिक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला असते. प्रथम मानाच्या 5 गणपतींचे विसर्जनासाठी प्रस्थान होते. सर्व गणपती मंडळे आपापल्या गणपतींची पूजन मूर्ती आणि उत्सव मूर्ती घेऊन मुठा नदीच्या तीरावर येतात. पूजन मूर्तीचे विसर्जन करतात. हे विसर्जन हौदामध्ये किंवा मूर्ती मोठी असेल तर खडकवासलाच्या धरणामध्ये केले जाते. हे विसर्जन झाल्यावर सर्व मंडळे आपापली उत्सव मूर्ती घेऊन परत जातात. ही विसर्जन मिरवणूक जवळपास 20 ते 30 तास चालू असते. आता येत आहे मानाचा 5वा गणपती केसरीवाडा गणपती. अशा प्रकारे मानाच्या 5ही गणपतींचे विसर्जनासाठी प्रस्थान झालेले आहे.
आणि आता येत आहे पुण्यातील सगळ्यात फेमस मोस्ट अवेटेड श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. आपण पुणेकर ज्या गणपतीच्या एका दर्शनाची आतुरतेने वाट बघत असतो तो आला आहे श्रीमंत दगडूशेठ गणपती. या गणपतीची मिरवणूक उमामंगल रथातून काढली असून या रथाला बैलजोडा ओढत आहे. सर्वांनी डोळे भरून श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घ्या. आत्ता मी लक्ष्मी रोडवरून केळकर रोडवर आणि केळकर रोडवरून पुन्हा अलका चौकात निघालो आहे. आपण बघू शकतोय अलका चौक हा कसा भक्तांच्या तुडुंब गर्दीने भरलेला आहे. मानाच्या 5 गणपतींचे आधीच विसर्जनासाठी प्रस्थान झाले असून आपण दगडूशेठ गणपतीच्या एंट्रीची वाट बघत आहोत. आणि फायनली दगडूशेठ गणपती अलका चौक येथे पोहोचला आहे. अशा प्रकारे आपले आजचे गणपती विसर्जन मिरवणुकींचे दर्शन समाप्त झालेले आहे. बोला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पाची आपल्या सर्वांवरती कृपा राहू दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला याचा अभिप्राय कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिचितांपर्यंत आणि फॅमिली मेंबर्सपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्वांना घरबसल्या गणपती विसर्जनाचा आनंद घेता येईल. आणि आपण जर या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ही नम्र विनंती.